पोटच्या लेकरांच्या निधनाला 3 दिवस पूर्ण होत आहेत तोपर्यंत आईने प्राण सोडले. अतिशय भयंकर घटना. मुक्काम पोस्ट कोपर्डे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. बुधवार दिनांक 3 जुलै रोजी कोपर्डे गावात सुहास आणि स्वप्नील या 2 तरुण भावंडांचा विजेचा शॉक लागून अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने आईनेही प्राण सोडले. सुहास आणि स्वप्नील या तरुण मुलांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने आई नंदाताई कृष्णा पाटील वय 56 यांचा शनिवारी दिनांक 6 जुलै 2024 रोजी मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पाटील कुटुंब संसाराचा रहाटगाडा गुन्ह्या गोविंदाने हाकत होते. मात्र नियतीने वेगळा डाव साधून सुहास आणि स्वप्नील यांच्या निधनानंतर आई नंदाताई कृष्णा पाटील यांच्या निधनाची बातमी खूपच वेदनादायक आहे. असा प्रसंग कोणत्याही कुटुंबाच्या बाबतीत घडू नये. पाटील कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मुलांना व आईला भावपूर्ण श्रद्धांजली. हिरकणी न्यूज मीडिया करिता जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर गायकवाड, नवे पारगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.